तिळाचा गोडवा आपुलकी वाढवा, तिळगुळ घ्या गोड गोड बोला. आज होती मकर संक्रांत, त्यामुळे तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे बघा, इकडे मम्मी पूजा करून घेत होती. आणि हो, आज ब्लॅक साडीचा जास्त मान होता, त्यामुळे मम्मीने मस्त ब्लॅक साडी वेअर केली होती, पूजा करून घेतली. आणि हो, तुमच्याकडे ही पूजा कशी करता हेही कमेंटमध्ये मला नक्की कळवा. हे बघा, आमच्याकडे ना इथे बघा, हे जे फुलं आहे ना त्याच्यामध्ये ओंब्या, म्हणजे फुलांच्या मध्ये जे आहे ना त्याच्यात ओंब्या, बोरं, हरभरे वगैरे असे सर्व काही टाकलं जातं. म्हणजे 5 वस्तू 5 वाण आपण ज्याला म्हणतो. इथे मस्त अशी छोटीशी रांगोळी काढली. त्यानंतर आम्ही कुठे निघालो होतो, तर आम्हाला जायचं होतं साईबाबांच्या मंदिरात. आणि आज योगायोग बघा ना, म्हणजे कधीच न पॉसिबल होणारं. आज साईबाबांचं सुद्धा गोडतोड करण्यासाठी आम्ही तिळगुळ देण्यासाठी गेलो होतो. त्यानंतर मस्त अशा पाया वगैरे पडून घेतल्या. आणि हो, तुम्ही कुठल्याही मंदिरात जा, पण म्हणजे मंदिरात गेल्यानंतर ना एवढं पॉझिटिव्ह कसं फील होतं माहीत नाही, पण म्हणजे ना तिथून निघूशीच वाटत नाही. आम्ही किती वेळ तिथं मंदिरात बसलेलो होतो आणि असं वाटतं मूर्तीकडे नुसतं बघतच राहावं. तिथंच भोलेनाथांची पण मूर्ती होती, तिथं पण तिळगुळ दिलं भोलेनाथांना, त्यांचा पण आशीर्वाद घेतला, पाया वगैरे पडला. हे बघा, असं काहीचं तिथं मंदिर होतं. इकडे गणपती बाप्पा, विठ्ठल रुक्मिणी सर्व. आणि त्यानंतर मग आम्ही आलो होतो फॉर्म घेण्यासाठी. हे कसले फॉर्म आहे काय हे तुम्हाला काही पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये नक्कीच कळेल. त्यासाठी तुम्ही आपले कंटिन्युअसली ब्लॉग बघत राहा. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आजसाठी एवढं.